नमस्कार मित्रांनो, आजच्या ह्या सेशनमध्ये आपल्याला हडप्पा सभ्यतेतील जी महत्त्वपूर्ण शहर आहेत, ठीक आहे, ती महत्त्वपूर्ण शहरं यांच्याबद्दल आपल्याला संपूर्ण माहिती बघायची आहे. ठीक आहे, महत्त्वपूर्ण शहरे किंवा ठिकाणं आपण असं म्हणू शकतो. आता या सेशनचं किंवा या आजच्या आपल्या भागाचं एक वैशिष्ट्य असं आहे की याच्यामध्ये खूप साऱ्या फॅक्ट्स असणार आहेत. ठीक आहे, वेगवेगळ्या गोष्टी, फॅक्च्युअल गोष्टी ज्या आपल्याला पाठ करायच्या आहेत आणि जशाला तशा पाठ करायच्या आहेत. ठीक आहे, तर ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची की ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या शहरांच्या बाबतीत आपल्याला पाठ करायच्या आहे. याच्यावर प्रश्न कसा येऊ शकतो, तर मोस्ट प्रोबॅबली जोड्या लावांमध्ये मल्टिपल्स, परमिटेशन आणि कॉम्बिनेशन्समध्ये याच्यामध्ये प्रश्न येऊ शकतात. ठीक आहे, कंटेंट बघितल्यावर तुम्हाला अधिक चांगल्या पद्धतीनं ते लक्षात येईल. ठीक आहे, आता बघा आपण काय केलं आहे, तर इथे हडप्पा सभ्यतेचे शहर, ठीक आहे, आणि त्या शहरांविषयीची बेसिक माहिती आणि इथे त्यांचे वैशिष्ट्य, तिथं काय सापडलेलं आहे, काय वैशिष्ट्य त्या गोष्टींचं आहे, त्या गोष्टी आपण या साईडला दिलेल्या आहेत. मग आता बेसिक गोष्टींमध्ये काय काय येतं ते सगळ्या साईडसाठी आपलं सारखं असणार आहे. एक, शहराचं नाव काय आहे. दुसरं, त्याचं ॲक्च्युअल ठिकाण म्हणजे आजचा आपण विचार केला तर आजचं ते ठिकाण कुठे आहे. तिसरं, कोणत्या नदीच्या काठी वसलेलं आहे. आणि चौथं, त्याचं संशोधन कोणी केलंय किंवा मुख्य त्याचे उत्खननकर्ते, संशोधक हे कोण आहेत. असे आपण वेगवेगळ्या गोष्टी या शहरांबद्दल बघणार आहोत. तर आपलं पहिलं महत्त्वपूर्ण शहर आहे ते म्हणजे हडप्पा. ठीक आहे, हडप्पा या सभ्यतेतलं शोधलं जाणारं पहिलं शहर होतं जे 1921 मध्ये शोधलं गेलं, हे आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, हे शहर आजच्या पाकिस्तानमध्ये आहे आणि रावी नदीच्या काठी हे शहर वसलेलं आहे आणि दयाराम साहनी यांनी या शहराचा शोध लावला होता. तुम्हाला या गोष्टी पाठ करायच्या आहेत. परीक्षेमध्ये ह्याच्यावर प्रश्न येऊ शकतो आणि ह्या एका टेबलवर, ठीक आहे, आपल्या पुस्तकामध्ये ॲक्च्युअली एक पेजचा 1.5 पेजचा याच्यावर एक टेबल दिलेला आहे. तो अख्खा टेबल तुम्ही पाठ करायचा आहे आणि त्याच्यावर 150-200 प्रश्न वेगवेगळ्या परमिटेशन कॉम्बिनेशनमध्ये फक्त जोड्या लावाचे बनवू शकतात. ठीक आहे, तर तुम्हाला ते व्यवस्थित पाठ करायचं आणि हमखास एक प्रश्न तरी या हडप्पा सभ्यतेवर कन्फर्म असतो, त्याच्यामुळे आपला हातचा एक मार्क याच्यातनं जाऊ द्यायचा नाही. ठीक आहे, मग आता हे हडप्पा सभ्यतेचं उत्खनन झालेलं हे पहिलं शहर आहे आणि ह्याच्यावरूनच या संस्कृतीला हडप्पा संस्कृती हे नाव पडलं. 1921ला याचा शोध लागला हे आपल्याला माहिती आहे. रेल्वेचं बांधकाम करताना ॲक्च्युअल याचा शोध लागलेला आहे. आता या हडप्पा ठिकाणी काय गोष्टी सापडलेल्या आहेत, तर सर्वात महत्त्वाचं पहिलं, इथं धान्य कोठारं सापडलेली. सिटॅडलच्या भागात आपण बघितलं वैशिष्ट्यांमध्ये, नगर नियोजनाच्या भागामध्ये ते सिटॅडलमध्ये काय करायचे, धान्य कोठारं इस्टॅब्लिश करायचे. 4 असतील, 6 असतील, 8 असतील, गरजेनुसार तिथं धान्य कोठारं असायची. ते ती धान्य कोठारं, आता ऑब्व्हियसली तो पूर्ण काही स्ट्रक्चर सापडलेलं नाही पण त्याचा बेस आढळलेला आहे आणि त्याच्यावरनं असं मानलं जातं की ही धान्य कोठारं असावीत आणि ही सगळीकडं बऱ्याच ठिकाणी आढळलेली आहेत. तसंच ते हडप्पामध्ये सुद्धा आढळलेले आहेत. दुसरं महत्त्वाचं म्हणजे इथे बैलगाडीचं एक खेळणं आढळलेलं आहे. याच्यावरनं काल जो आपण फोटो आपल्या एक सेशनमध्ये बघितलेला ह्याच्या अगोदरच्या, त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येतं की ते बैलगाडीचं खेळणं इथं सापडलेलं आहे आणि याच्यावरून आपल्याला असं दिसून येतं की ह्या लोकांना शेतीचं ज्ञान होतं, वाहतूक व्यवस्था यांच्याकडं होती, त्यासाठी वेगवेगळ्या प्राण्यांचा, जनावरांचा ते लोक बैलगाडी ओढण्यासाठी वापर करायचे. हे आपल्याला ऑलरेडी आपण वैशिष्ट्यांमध्ये बघितले. तर तसं खेळणं आपल्याला इथं सापडलेलं आहे. त्याच्यानंतर R37, ठीक आहे, R37 हे एक प्रसिद्ध मृतस्थळ आहे. म्हणजे तिथे एखाद्या व्यक्तीला गाडलेलं आहे असं प्रसिद्ध मृतस्थळ या हडप्पा इथे सापडलेलं आहे. याच्यावर पण तुम्हाला डायरेक्ट प्रश्न येऊ शकतो, R37 कुठे सापडलेलं आहे वगैरे. ठीक आहे, त्याच्यानंतर आता ऋग्वेदामध्ये आपल्याला हे माहिती आहे की ऋग्वेदाचा काळ हा इसवी सन पूर्व 1500 ते इसवी सन पूर्व 1000 असा होता. ठीक आहे, पण तरीही या ऋग्वेदामध्ये हरियुपिया असा एक उल्लेख आढळतो. ठीक आहे, हरियुपिया असा एक उल्लेख आढळतो आणि याच्यावरनं असं मानलं जातं की हा हरियुपिया उल्लेख हडप्पा शहरासाठीच असायला पाहिजे. ठीक आहे, एक अंदाज तसा बांधलेला आहे. ठीक आहे, नेक्स्ट दुसरं कोणतं शहर आहे, दुसरं शहर आहे मोहनजोदाडो. ठीक आहे, किंवा त्याला मोहनजोदारो असं सुद्धा
म्हटलं जातं. कुठे आहे मोहनजोदारो? तर हे पाकिस्तानमध्ये आहे. ठीक आहे. कुठे कोणत्या नदीच्या काठी वसलेलं आहे? तर सिंधू नदीच्या काठी बसलेलं आहे आणि रखालदास बॅनर्जी यांनी त्याच्यावरचं संशोधन केलेलं होतं. आता आपण जर मॅपकडे व्यवस्थित लक्ष दिलं तर आपल्याला असं लक्षात येईल की हडप्पा आणि मोहनजोदडो हे जे दोन पहिले सापडलेले महत्त्वाचे ठिकाणं आहेत ते एकमेकांपासून जवळपास 700-800 किलोमीटर त्यांचं अंतर आहे. ठीक आहे. आणि इतक्या मोठ्या प्रदेशामध्ये सुद्धा त्यांच्यामधल्या सिमिलॅरिटीज ह्या रिमार्केबल होत्या आणि हा संशोधन भारतीयांना एक आत्माभिमान, ठीक आहे, स्वाभिमान देणारं ठरलं की आम्ही काही मागासलेले नाही आहोत. कारण मुघल किंवा मुस्लिम शासक आणि त्याच्यानंतर ब्रिटिश यांनी सतत दाखवायचा काय प्रयत्न केला की भारतीय लोक मागासलेले आहेत. ज्यावेळी ह्या ठिकाणांचा शोध लागला त्यावेळेस असं लक्षात आलं, भारतीय लोकांमध्ये एक स्वाभिमान निर्माण झाला की हे जसं म्हणतायत तसे आम्ही मागासलेलो नाही आहेत. मागच्या काही वर्षांमध्ये मे बी आमची पिछेहाट झालेली असेल पण आम्ही मागासलेलो नाहीत अशी एक जाणीव या संशोधनातनं भारतीयांमध्ये निर्माण झाली. हे सुद्धा या हडप्पा सभ्यतेचं कॉन्ट्रीब्युशन आपल्या आधुनिक इतिहासामध्ये आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. मग या शहराचं हे मोहनजोदारो जे नाव आहे त्याचा अर्थ काय होतो? तर मृतांची टेकडी. ठीक आहे. इथे मृत लोक काही ठिकाणी रस्त्यावरच आढळलेली आहेत. काही ज्यावेळेस आपण हे जे हडप्पा सभ्यता हिचं अंत कसा झाला, ऱ्हास कसा झाला, त्याच्यामध्ये एक आर्यन इन्व्हेजन थेरी म्हणजे आर्यांनी हल्ला केल्यामुळे ती नष्ट झाली. आणि कुठे सुरुवातीला हा त्याच्यासाठी रेफरन्स दिला जायचा की बाबा बघा इथं आर्यांनी हल्ला केला, लोक रस्त्यावरच मारून त्यांनी टाकलेली आहेत आणि त्यांचेच आपल्याला सांगाडे वगैरे इथं भेटलेत आणि त्या मृताच्या टेकडीला मोहनजोदारो असं नाव दिलेलं आहे. आणि त्याच्यावरनं ते आर्यन थेरी पुश करू लागले. पण आपण ऑलरेडी बघितलंय की राखीगडी इथं केलेल्या DNA टेस्टिंगमध्ये असं लक्षात आलेलं आहे की हे आर्यन वगैरे काही नाही, इथं कोणी आलेलं नव्हतं. या हडप्पा सभ्यतेचा विकास या इथलच्याच लोकांमधून, एकदेशीय लोकांमधून झालेला होता. दुसरं याच्यामध्ये पुढचं महत्त्वाचं वैशिष्ट्य ते म्हणजे इथे वसाहतीचे एकावर एक असे 7 स्तर दिसतात. म्हणजे सुरुवातीला त्यांनी एका मैदानावर त्यांचं शहर बांधलं असेल, पूर आला असेल, भूकंप आला असेल, त्याच्यामुळं ते खाली दाबलं गेलं असेल, गाडलं गेलं असेल, त्याच्यावर त्यांनी पुन्हा वरचं स्तर बनवलं, पुन्हा वरचं स्तर बनवलं. कारण आपण विचार करा इसवी सन पूर्व 5500 ते इसवी सन पूर्व 1800 म्हणजे जवळपास 3500 वर्षापेक्षा जास्त इथं सभ्यता अस्तित्वात आहे. ठीक आहे. मग हळूहळू 3500 वर्षामध्ये एकांवर एक स्तर तिथं ते निर्माण होत गेले आणि एकावर एक 7 स्तर तयार होऊन मोहनजोदारो हे शेवटपर्यंत तिथं अस्तित्वात होतं. म्हणजे हडप्पाचा मॅच्युअर फेज होता त्या काळामध्ये सुद्धा मोहनजोदारो हे होतं आणि कदाचित सर्वात मोठ्या शहरांपैकी हे एक शहर होतं. आता मोहनजोदारो हे जे ठिकाण आहे, मोहनजोदारो हे एका दृष्टीनं याच्यासाठी महत्त्वाचं आहे की इथे बऱ्याच गोष्टी सापडलेल्या आहेत आणि या गोष्टी खूप सिग्निफिकंट स्वरूपाच्या आहेत. काय काय बघा, पहिलं धान्य कोठारं हे आपण बघितलं की याच्यामध्ये सुद्धा सापडलेलं होतं. ठीक आहे. हडप्पामध्ये सुद्धा सापडलेलं होतं बघा धान्य कोठारं. दुसरं स्नानकुंड. ठीक आहे. हे मात्र फक्त मोहनजोदारो इथे सापडलेलं आहे, दुसरीकडे सापडलेलं नाहीये. पुढचा आहे कापडाचा एक तुकडा सुद्धा इथे सापडलेला आहे. ठीक आहे. ऍक्च्युअल कापडाचा तुकडा इथं सापडलेला आहे. त्यांच्या मूर्त्यांवरनं, वेगवेगळ्या चित्रांवरनं हे तर लक्षात येतं की लोकांना कापड माहीत होतं, काय प्रकारचे कापड हे लोक घालायचे, पण ऍक्च्युअल कापडाचा तुकडा सुद्धा सापडलेला इथे आहे आणि तो मोहनजोदारो इथं सापडलेला आहे. पुढचा आहे ब्रॉन्झची नर्तिकेची मूर्ती. ही प्रसिद्ध अशी मूर्ती आहे, तिला डान्सिंग गर्ल असं म्हटलं जातं. आपण पार्ट 2 मध्ये त्याच्याबद्दल माहिती बघितलेली आहे. नेक्स्ट आहे पशुपती शिवाचं चित्र असणारा एक नाणं ज्याच्या आजूबाजूला 5-6 वेगवेगळे प्राणी आहे. गेंडा आहे, हत्ती आहे, ठीक आहे, हरिण आहे, बैल आहे, असे वेगवेगळे 5-6 प्राणी त्याच्यामध्ये दाखवलेले आहेत. ठीक आहे. ते इथं सापडलेलं आहे. दाढी असलेल्या एका पुरोहिताची मूर्ती सुद्धा इथं आढळलेली आहे. ठीक आहे. तर ह्या महत्त्वपूर्ण गोष्टी मोहनजोदारो इथं आढळलेल्या आहेत आणि ज्या अर्थी इथं स्नानकुंड आढळलेलं आहे, इतर कुठल्याही ठिकाणी ते आढळलेलं नाहीये. ज्या अर्थी इथे पुरोहिताची मूर्ती आढळलेली आहे, इतर कुठे तशा प्रकारची मूर्ती आढळलेली नाहीये. त्याच्यामुळे एक वेळ असं मानलं गेलं होतं की मे बी हे मोहनजोदारोचं ठिकाण
हडप्पा सभ्यतेचे राजधानीचं ठिकाण ते असावं असं मानलं गेलं. पुढे जाऊया. पुढचं महत्वाचं शहर आहे बघा चान्नूदारो. ठीक आहे, चान्नूदारो किंवा चान्नूदारो, ठीक आहे, असं काही तुम्ही म्हणू शकता. हे शहर आजच्या पाकिस्तानमध्ये आहे आणि सिंधू नदीच्या काठावर वसलेलं आहे. गोपाल मुजुमदार यांनी त्याचं संशोधन केलेलं आहे. ठीक आहे, आता एक लक्षात घ्या, ही जी शहर आहेत, कोणतेही ऐतिहासिक ठिकाण जे असतं त्यांचं वर्षानुवर्ष एक्सकॅव्हेशन चालू असतं, उत्खनन चालू असतं. 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष, अनेक वेळा टप्प्याटप्प्यांमध्ये सुद्धा होतं. ठीक आहे, आत्ता झालं, परत 10 वर्षाच्या गॅप नंतर परत सुरू झालं, असं अनेक वेळा होतं. तर वेगवेगळ्या मल्टिपल लोकांनी तिथं उत्खननाचं काम केलेलं असतं. ठीक आहे, त्याच्यामुळे काही ठिकाणी ते नाव मल्टिपल येऊ शकतात, पण आपण इथं शक्यतो जे सर्वात महत्त्वाचे आणि सुरुवातीचे त्यांचा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता या शहराचं वैशिष्ट्य काय, तर हे गढी नसलेलं एकमेव शहर हडप्पा सभ्यतेमध्ये आढळलेलं आहे. आपण सगळीकडे काय बघितलंय, हडप्पा शहराची विभागणी ही सिटॅडल, गढी आणि सामान्य शहर अशी केलेली आहे, पण इथे मात्र ते आढळत नाही. आणि बघा MPSC UPSC जसं स्पर्धा परीक्षांमध्ये प्रश्न विचारण्यासाठी अशाच ठिकाणी विचारलं जातं जिथं काहीतरी वेगळं आहे, काहीतरी महत्त्वाचं आहे. तर हे चान्नूदारो हे ठिकाण इथं गढी नाही आहे आणि त्याच्यामुळे ते सिग्निफिकंट ठरतं. ठीक आहे, दुसरं इथं मणी घडवण्याचं केंद्र सुद्धा आढळलेलं आहे. म्हणजे एखादा कारागीरचा कारखाना असेल किंवा एखाद 2 दुकानं असतील, ठीक आहे, मणी घडवण्याचे. याच्यावरनं असं लक्षात येतं की इथं मोठ्या प्रमाणात अलंकार निर्मितीचं काम होत होतं, दागदागिने घडवण्याचं काम इथं मे बी होत होतं. हे या पॉईंटवरनं आपल्याला लक्षात येईल. मातीचं बैलगाडीचं खेळणं आढळलेलं आहे आणि इथं लिपस्टिक, आधुनिक काळात आपल्या इकडं मुली स्त्रिया लावतात बघा लिपस्टिक, त्या लिपस्टिक सारखा पदार्थ सुद्धा इथं आढळलेला आहे. म्हणजे ही सुद्धा लिपस्टिक इज अन इंडियन इन्व्हेन्शन आहे ते. ठीक आहे, भारतामध्ये इन्व्हेंट झालेला आहे, हडप्पा सभ्यतेमध्ये झालं आहे, त्या काळापासून ते आपल्याकडे कंटिन्यू आहे. ठीक आहे, त्याचा सुद्धा आपल्याकडं पुरावा आहे. नेक्स्ट पुढचं शहर कोणतं आहे, तर लोथल. बघा आता लोथल हे ठिकाण गुजरात राज्यामध्ये भोगाव नदीच्या काठी वसलेलं आहे आणि रंगनाथ राव यांनी त्याचं उत्खनन केलेलं आहे. आता लोथलबद्दल आपलं सर्वात पहिलं आणि महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे हे लोथल जे ठिकाण आहे तिथं जगातलं पहिलं मानव निर्मित बंदर तिथे होतं. आपण याचा फोटो बघितलेला आहे. आर्टिफिशियली त्यांनी काय केलं, नदीतनं एक चर काढला आणि मागे मोठा तलाव बनवला जिथे जहाज येऊन पार करायचे, त्यांच्यातनं सामान चढउतार काय करायची ते करायचं. याच्यावरनं असं लक्षात येतं की ह्या लोकांचा व्यापार खूप स्ट्रॉंग होता. त्याचबरोबर इथं जहाजाचं चित्र असलेली मुद्रा सुद्धा आढळलेली आहे. याचा अर्थ ते ट्रान्सपोर्टेशनसाठी आणि मुख्यतः व्यापारासाठी जहाजांचा वापर करायचे हे याच्यावरनं सिद्ध होतं. नेक्स्ट आहे इथं अग्निकुंड आढळलेलं आहे. फायर अल्टर याला म्हणतो, यज्ञासाठी कुंड असतं ना. पुढे वैदिक काळामध्ये त्या यज्ञाला खूप महत्त्व प्राप्त झालं, परंतु हडप्पा सभ्यतेमध्ये काही ठिकाणी ते यज्ञ सापडलेले आहेत. म्हणजे यज्ञ ही सुद्धा गोष्ट लिगसी आपल्याकडे आहे. आपल्याकडे बघा कोणतंही शुभकार्य असलं, धार्मिक पूजा वगैरे असली तर तिथं यज्ञ हे 100% केलं जातं. लग्नामध्ये सुद्धा असतं, बाकी सगळ्या धार्मिक कार्यांमध्ये सुद्धा असतं. तर ते यज्ञकुंड इथं आढळलेलं आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे इथं बुद्धिबळ सदृश एक खेळ सुद्धा आढळलेला आहे. चेस इथं आढळलेला आहे. आपण वैशिष्ट्यांमध्ये त्याचा फोटो सुद्धा ऑलरेडी बघितलेला आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगितलं की हे जे फोटोज आहेत प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचा अभ्यास करताना वेगवेगळे जे फोटोज आहेत ना त्यांचा व्यवस्थित आपण अभ्यास केला पाहिजे, व्यवस्थित ते बघितले पाहिजे. आपण एखाद्या स्लाईडमध्ये किंवा एखाद्या पुस्तकामध्ये फोटोज बघतो ते उगाच दिलेले नसतात, त्यांचा काहीतरी अर्थ असतो, काहीतरी त्यांना महत्त्व असतं. त्याच्यामुळे ते फोटो नीट बघायचे. नेक्स्ट आहे घोड्याचे चित्र असणारी मुद्रा म्हणजे एक सील आणि घोड्याचं टेरेकोटा शिल्प म्हणजे त्याचं एक मूर्ती सुद्धा इथं आढळलेली आहे उत्खननामध्ये. तर हे अगेन ह्याचं वैशिष्ट्य आहे. ठीक आहे, तर हे लोथल हे खूप सिग्निफिकंट शहर आहे कारण सगळ्याच गोष्टी इथं वेगळ्या आहेत, इतर शहरांपेक्षा काही ॲडिशनल आहेत. त्याच्यामुळे लोथल हे महत्त्वपूर्ण ठरतं. पुढचं महत्त्वाचं वैशिष्ट्य या शहराचं म्हणजे इथे स्त्री आणि पुरुष या दोघांना एकत्र पुरल्याचा सुद्धा पुरावा आढळतो. ठीक आहे, स्त्री आणि पुरुष दोघांना एकत्र पुरल्याचा इथं पुरावा आपल्याला आढळला आहे. मे बी ते हजबंड वाईफ असावेत किंवा त्यांचं काही रिलेशन असावेत, मे बी त्यांचा मृत्यूसोबत झालेला असं काहीतरी असेल.
आता आपल्याकडे लिखित पुरावे नाही आहेत त्याच्यामुळे काही सांगू शकत नाही, पण डेफिनेटली त्यांना सोबत पुरलेलं आहे, त्याच्यामध्ये काहीतरी रिलेशन आहे. याचा अर्थ पुनर्जन्म वगैरे ह्या गोष्टींवर त्यांचा विश्वास आहे हे आता इथं परत एकदा सिद्ध होतं. नेक्स्ट आहे, हे जे लोथल शहर आहे त्याला मिनी हडप्पा असं सुद्धा म्हटलं जातं, छोटा हडप्पा. ठीक आहे का? कारण हडप्पा शहराचं जितकं वैशिष्ट्य आहे तितकंच या लोथल शहराचं आहे. आणि व्यापारी दृष्टीनं बघितलं गेलं तर कदाचित हडप्पापेक्षा जास्त आहे, कारण इथं आर्टिफिशियल डॉकयार्ड, घोडं वगैरे वगैरे वेगळे पुरावे आपल्याला आढळतात. आणि याला हडप्पा संस्कृतीचं मँचेस्टर असं म्हटलं जातं. मँचेस्टर हे ब्रिटनमधलं एक शहर आहे जे कापड उद्योगासाठी प्रचंड प्रसिद्ध आहे. ठीक आहे, मग जिथे कुठे कापडाचं उद्योग खूप विकास पावतो किंवा कापड उद्योगाचं केंद्र बनतं त्याला जनरली मँचेस्टर असं म्हटलं जातं. ठीक आहे, तर मग ते हडप्पा संस्कृतीचं लोथल हे शहर मँचेस्टर होतं असं म्हटलं जातं, ज्या अर्थी इथं कापडाचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतलं जात असावं. पुढचं शहर आहे बघा, कालीबंगन किंवा कालीबंगा असं म्हटलं जातं. ठीक आहे, काय? कालीबंगन अथवा कालीबंगा राजस्थानमध्ये आहे, घग्गर नदीच्या काठी वसलेला आहे आणि ए घोष यांनी त्याचं उत्खनन केलेलं आहे. मग कालीबंगन म्हणजे काय? काली काळं आणि बंगन म्हणजे बांगड्या. ठीक आहे, तर काळ्या बांगड्या हे म्हणजे कालीबंगन त्याच्यावर नाव पडलंय. तिथे उत्खननामध्ये ॲक्च्युली जळालेल्या बांगड्या सापडलेल्या आहेत आणि त्याच्यावरनं त्याला हे नाव दिलेलं आहे. दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथं नांगरलेल्या शेतीचा पुरावा आढळलेला आहे. म्हणजे शेती नांगरली असेल आणि त्याचे वळ काही प्रमाणात त्या जमिनीवर राहिले असतील. ठीक आहे, ते कसे राहिले, इतके दिवस कसे टिकले हा वेगळा प्रश्न आहे, पण त्याचे पुरावे इथं आढळलेले आहेत. ठीक आहे, दुसरं महत्त्वाचं इथं सिटॅडल आणि नागरी भागात अग्निकुंड, यज्ञकुंड इथं सापडलेले आहेत. इथं बेलनाकृती मुद्रा आढळलेली आहे. आता हडप्पा सभ्यतेमध्ये ही बेलनाकृती मुद्रा खूप लिमिटेड ठिकाणी सापडते. ठीक आहे, अशा प्रकारच्या मुद्रा कारण भारतामध्ये किंवा हडप्पा सभ्यतेमध्ये नव्हत्या, त्या मेसोपोटेमियाच्या होत्या. मेसोपोटेमियाची एक आपण मुद्रा ऑलरेडी बघितलेली आहे, तर ती इथे आढळते. ठीक आहे, त्याच्यामुळे सुद्धा हे महत्त्वाचं आहे. याचा अर्थ या कालीबंगन या ठिकाणावरनं काय होत असेल, दूरस्थ प्रदेशाबरोबरचा व्यापार होत असेल असा एक अंदाज बांधला जातो. पुढचं महत्त्वाचं वैशिष्ट्य जे वेगळेपण इथं आहे ते म्हणजे इथं सांडपाण्याच्या व्यवस्थेसाठी विटांऐवजी लाकडांचा वापर केलेला आहे. वर गटार झाकण्यासाठी लाकडांचा वापर केला आहे. हे इतर ठिकाणांपेक्षा या जागेचं वेगळं वैशिष्ट्य आहे आणि त्याच्यामुळं हे कालीबंगन हे शहर महत्त्वपूर्ण ठरतं. पुढचं आहे बघा, रंगपूर कुठं आहे तर इथं गुजरातमध्ये आहे. मादर नदीच्या काठी हे वसलेलं आहे आणि माधव स्वरूप वत्स यांनी त्याचं उत्खनन केलेलं आहे. हडप्पा संस्कृतीचा, उत्तर हडप्पा संस्कृतीचा पुरावा इथं आढळतो. म्हणजे इसवी सन पूर्व 1800च्या नंतर सुद्धा इथं संस्कृती अस्तित्वात होती हे आपल्याला याच्यावरून स्पष्ट होतं. पुढचं आहे बनवाली किंवा बनावली असं वेगवेगळ्या अर्थानं ते उल्लेख केला जातो. हे शहर आजच्या हरियाणा राज्यात आहे. रंगोई नदीच्या काठी वसलेलं आहे आणि RS विष्ठ यांनी ते शोधलेलं आहे. हे लक्षात घ्या, ही सगळी नावं ही तुम्हाला पाठ करायची आहे. मी तुम्हाला आधी सांगितलं आजच्या सेशनमध्ये जे काही आपले पूर्ण फॅक्च्युअल डेटा आहे तो सगळा पाठ करायचा आहे. आणि समजा यदा कदाचित तुम्हाला आणखीन काही फॅक्ट्स मिळाल्या ॲडिशनल तर काय करायचं, आपल्या ज्या पुस्तकामध्ये टेबल आहे ना तिथेच प्लसचं साईन करून तिथं बारीक अक्षरामध्ये लिहून टाकायचं ॲडिशनल नोट्स. ठीक आहे, नोट्स काय अशा वेगळ्या काढायची गरज पडत नाही, पण अशी काही एक्स्ट्रा माहिती मिळाली ऑथेंटिक असेल तर मग पुस्तकामध्ये तिथे जोडून टाकायची, जेणेकरून आपल्या रिव्हिजनला ती कामी येते. ठीक आहे, आता इथं नांगराची मातीची प्रतिकृती आढळलेली आहे. बघा हे नांगर. ठीक आहे, आणि इथे याला होल आहे जेणेकरून ते जुंपून ओढता येईल अशा पद्धतीचं नांगर सुद्धा इथं दिसतं. आता ह्या शहराचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे इथे सांडपाणी व्यवस्था आढळलेली नाहीये. हडप्पा सभ्यतेचं हे सर्व ठिकाणचं वैशिष्ट्य आहे की सगळीकडे काय झाकलेल्या गटारांची सांडपाण्याची उत्तम व्यवस्था होती. इथे मात्र ती आढळलेली नाहीये. त्याच्यावरनं असं लक्षात येतं की इथं आधीपासून नसेल, कारण बाकी ठिकाणी जसं आपण मोहनजोदडोमध्ये बघितलं की एकावर एक 7 स्तर होते, सगळ्या 7 स्तरांवरती व्यवस्था आढळते.
इथं मात्र आढळत नाही. पुढचं शहर आहे धौलावीरा. ठीक आहे, गुजरातमध्ये आहे. मनसार आणि मनहार नदीच्या मधोमध ते वसलेलं आहे. समजा अशा दोन नद्या आहेत. ठीक आहे, ठीक आहे, अशा काही दोन नद्या असतील, त्या दोन नद्यांच्या असं मध्ये ते वसलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे इथे या शहराला एक आगळं वेगळं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. तर काय वैशिष्ट्य आहे, तर ह्या धौलावीरा शहरामध्ये ही लोक काय करायचे, नद्यांवर बांध बांधायचे, जेणेकरून शहराच्या आजूबाजूला त्यांची जी शेती आहे त्याला सिंचनासाठी पाणी पुरवठा होईल आणि शहराच्या वापरासाठी सुद्धा इथं काय होईल, पाणी पुरवठा होईल. त्याची व्यवस्था इथं केली जायची. आणि बरोबर शहराची जी बाउंड्री असेल ना, असं बाउंड्रीवर दोन्ही ठिकाणी दोन्ही बाजूंनी त्यांनी काय केले, बांधारे बांधलेले आहेत. पुढचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे इथे खेळाचं मोठं मैदान सुद्धा सापडलेलं आहे. आता हे एक वेगळेपण आहे जे इतर ठिकाणी आपल्याला आढळत नाही. खेळाचं मैदान, ठीक आहे, इतर कुठल्या ठिकाणी सापडलेलं आहे का, नाही. ते धौलावीराचं वैशिष्ट्य आहे. पुढचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या धौलावीरा शहराची जी तटरक्षक भिंत होती, संरक्षक भिंत होती, त्या भिंतीवर बाहेरून एका ठिकाणी सूचना फलक दिसलेला आहे. ठीक आहे, आपण जसं घरावर नाव लिहितो तसं इथं शहराच्या एंट्रन्सवर तिथं नाव काहीतरी लिहिले, म्हणजे काहीतरी चित्रलिपीमध्ये लिहिलेलं आहे आणि असं मानलं गेलं किंवा ते मे बी त्या शहराचं नाव वगैरे असेल. असं इतर ठिकाणी आढळलेलं नाहीये. हे इथं वैशिष्ट्यपूर्ण आहे. पुढचं वैशिष्ट्य इथं आहे की हात तोंड धुण्यासाठी इथं वॉश बेसिन सुद्धा आढळलेलं आहे. ठीक आहे, वॉश बेसिन सुद्धा इथं काय आढळलेलं आहे, म्हणजे हे सुद्धा इंडियन इन्व्हेन्शन आहे. ठीक आहे, आपण काय हे बाहेरून घेतलेलं नाही, मुळात हे इंडियन इन्व्हेन्शन आहे. आणि पुढचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे हे शहर 3 भागांमध्ये विभागलेलं होतं. आपण जनरली काय बघितलंय, हडप्पा सभ्यतेचं शहर मुख्य 2 भाग, सिटॅडल आणि सामान्य शहर, आणि सिटॅडलमध्ये मग ते 2-3 भाग वेगळे करायचे, कारागिरांसाठी, कारखान्यांसाठी, सार्वजनिक इमारतींसाठी वगैरे वगैरे. इथं मात्र मुळातच शहराचे 3 भाग केलेले आहेत. आणि हे जेव्हा आपण 2 भाग आणि 3 भाग म्हणतो, याचा अर्थ समजा हे शहर आहे आतलं गोल बघा, तर इथं शहराच्या सामान्य भाग आणि सिटॅडलला वेगळी करणारी एक भिंत इथं असायची. ठीक आहे, सामान्य भाग आणि शहराला वेगळी करणारी एक भिंत असायची आणि त्याच्यामुळे आपण त्याचा 2 विभाग केले असं म्हणतोय. तर इथं ॲक्च्युली 3 भाग केलेले शहराचे आपल्याला आढळतात, जे इतर सर्व ठिकाणी काय 2 आहेत. ठीक आहे, पुढचा महत्त्वाचं शहर आहे आमरी. हे आजच्या पाकिस्तानमध्ये सिंधू नदीच्या काठी वसलेलं आहे आणि NG मुजुमदार हे यांनी याचं संशोधन केलेलं आहे. मुख्यतः इथं हडप्पा पूर्व काळ, ठीक आहे, म्हणजे विकसित टप्प्याच्या जस्ट अगोदर इथे सुद्धा आपल्याला काय दिसतं, सभ्यता होती. हे एकच या शहराचं वैशिष्ट्य आहे, पण नाव आपल्याला माहीत पाहिजे. पुढचं आहे बघा सुरकोटदा. हे खूप महत्त्वपूर्ण ठिकाण आहे, गुजरातमध्ये आहे आणि बेसिकली समुद्राच्या जवळपास हे वसलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यामुळं कुठली नदी ॲज सच याची सांगता येत नाही आणि JP जोशी यांनी त्याचं उत्खनन केलेलं आहे. ठीक आहे, पुढचा भाग म्हणजे इथं घोड्याच्या हाडांचे अवशेष आढळलेले आहेत. ठीक आहे, इतर ठिकाणी काही ठिकाणी आपल्याला मुद्रा आढळल्यात, काही ठिकाणी त्याचे दात आढळले, ठीक आहे, किंवा काही ठिकाणी मूर्ती आढळल्यात, पण इथं हाडं आढळलेली आहेत. ह्याचा अर्थ काय, तर या सभ्यतेमध्ये घोडा माहीत होता, तिथं तो एखादी वेळेस आणला सुद्धा असेल. ठीक आहे, म्हणजे नव्हताच अशातला भाग नाही, आला होता, मात्र ते मोठ्या प्रमाणात त्याला काही वापरत नव्हते. पुढचं आहे संपूर्ण शहरासाठी इथं एकच तटबंदी आहे, एकच मोठी तटबंदी इथं उभारलेली होती. पुढचा भाग आहे, पुढचं शहर आहे बघा कोटदीजी. हे पाकिस्तानमध्ये आहे, सिंधू नदीच्या काठी वसलेले आहेत आणि धुर्ये यांनी काय केलं, ते शोधून काढलं होतं. हे शहर आग लागल्यामुळे उद्ध्वस्त झाल्याचे पुरावे आपल्याला आढळतात. ठीक आहे, संपूर्ण शहर त्या पद्धतीने नष्ट झाल्याचे पुरावे आपल्याला आढळतात. त्याच्यामुळे मग अगेन काही ठिकाणी आर्यन इन्व्हेजन थेरी, ठीक आहे, आर्यांच्या हल्ल्यांमधून ही सभ्यता नष्ट झाली असं काही ठिकाणी सांगितलं जातं. मात्र आपण ऑलरेडी बघितलंय ते काही खरं नाहीये, पण त्याला आधार कधी कधी मोहनजोदडोचा आणि ह्याचा दिला जातो. पुढचं आहे बघा सुटका जेंडर. पाकिस्तानमध्ये आहे, दस्त नदीच्या काठी वसलेलं आहे आणि स्टेन यांनी त्याचं संशोधन केलं होतं. या सुटका जेंदरचं वैशिष्ट्य असं आहे
की हे त्या काळातलं बंदर होतं, ठीक आहे. आणि इथून मेसोपोटेमिया, दिलुमन, ठीक आहे, म्हणजे इराक इराणचा वगैरे भाग, ह्यांच्याबरोबर इथून व्यापार चालायचा, ठीक आहे. हा समुद्राच्या जवळपासच वसलेला आहे, नदीच्या मुखावर आहे, इथं बंदर होतं आणि मोठ्या प्रमाणात इथं परदेशी व्यापार इथून चालायचा. आणि हे आपल्याला माहिती आहे हडप्पा सभ्यतेची पश्चिम सीमा आहे, ठीक आहे, ठीक आहे. हडप्पा सभ्यतेची काय, ही पश्चिम सीमा होती, ठीक आहे. पुढे जाऊयात. पुढचं शहर आहे भगतराव. हे गुजरात राज्यामध्ये वसलेलं आहे, ठीक आहे, आजच्या गुजरातमध्ये आहे, समुद्र किनाऱ्याजवळ वसलेलं आहे. आणि SR राव यांनी याचं संशोधन केलं होतं. आधी म्हणजे काही काळापूर्वी याला दक्षिण सीमा मानलं जात होतं, ठीक आहे, दक्षिण सीमा मानलं जात होतं. आता मात्र याला नाही तर दायमाबाद याला हडप्पा सभ्यतेची दक्षिण सीमा मानलं जातं. पुढचं शहर आहे बघा मांडा, जम्मू आणि काश्मीरमध्ये चिनाब नदीच्या किनाऱ्यावर हे वसलेलं आहे. आणि JP जोशी यांनी याचं उत्खनन केलेलं आहे. हे हडप्पा सभ्यतेची उत्तर सीमा आहे, ठीक आहे, हडप्पा सभ्यतेची उत्तर ही सीमा आहे. पुढचं शहर आहे बघा आलमगीर. हे उत्तर प्रदेशमध्ये आहे आणि गंगा नदीच्या काठी वसलेलं आहे. हे हडप्पा सभ्यतेची पूर्व सीमा होती, ठीक आहे. म्हणजे बघा पूर्व सीमा आलमगीरपूर, उत्तर सीमा मांडा, दक्षिण सीमा दायमाबाद आणि पश्चिम सीमा सुटका जिंदोर, ठीक आहे. अशा चारही सीमा आपल्याला माहित पाहिजे. म्हणजे एकदम सिंपल क्वेश्चन जरी आला तर जोड्या लावामध्ये ह्याच्यावर प्रश्न येऊ शकतो. रोपर पंजाबमध्ये आहे, घागरा हक्कर नदीच्या काठी हे बसलेलं आहे. आणि स्वातंत्र्योत्तरकालीन भारतामध्ये उत्खनन झालेलं हे हडप्पा संस्कृतीचं पहिलं शहर आहे. म्हणजे याच्या पूर्वीचे जे काही होते ते ऑलमोस्ट स्वातंत्र्यपूर्व काळात झाले होते. हे रोपर जे ते पहिलं शहर आहे जे स्वातंत्र्योत्तर काळामध्ये झालेलं आहे. पुढचं आहे बघा दायमाबाद, महाराष्ट्रामध्ये वसलेला आहे, प्रवरा नदीच्या काठी वसलेला आहे, म्हणजे अहमदनगर डिस्ट्रिक्टमध्ये. आणि MM देशपांडे यांनी त्याचं संशोधन केलं आहे. ही हडप्पा सभ्यतेची दक्षिण सीमा आहे आणि हडप्पा उत्तरकालीन शहर आहे. म्हणजे हडप्पा सभ्यतेचा मॅच्युअर फेजमध्ये सुद्धा इथं वसाहत होती आणि जेव्हा त्याचा ऱ्हास झाला त्या काळात सुद्धा इथं कंटिन्युअस वसाहत होती. म्हणजे काही शहरं आपल्याला अशी दिसून येतात की ती अचानकपणे ओस पडली, अचानकपणे लोकांनी ती सोडून दिली आणि निघून गेले. मात्र काही ठिकाणं अशी आहेत जिथं सभ्यता कंटिन्यू होती. मेहरगड आहे, हे दायमाबाद आहे, की 1800 इसवी पूर्व 1800 नंतर सुद्धा इथं काय होतं, सभ्यता कंटिन्यू होती, मानवी वस्ती कंटिन्यू होती. पुढचं आहे मेहरगड, हे पाकिस्तानमध्ये. नवाश्मयुग ते हडप्पा काळ, हडप्पा उत्तर काळ, अशी कंटिन्युअसली 4-5 हजार वर्ष इथं मानवी वस्ती राहिलेली आहे. आणि इथं सुद्धा कापडाचा एक तुकडा आढळलेला आहे. याचा अर्थ इथं जमिनी मार्गांनी मेसोपोटेमिया वगैरे एरियांसोबत व्यापार होत असावा असा एक अंदाज आपण बांधू शकतो. पुढचं आहे राखीगडी, ठीक आहे. हे राखीगडी संपूर्ण हडप्पा सभ्यतेत जे काही आजपर्यंत उत्खनन झालेली शहर आहेत त्याच्यामध्ये हे सर्वात मोठं शहर आहे, ठीक आहे. हे सर्वात मोठं शहर आहे. आणि इथं जे मानवी अवशेष मिळालेले आहेत त्याचं DNA परीक्षण आत्ताच 1-1.5 वर्षापूर्वी केलं गेलं होतं. आणि त्याच्यावरनं आता हे सिद्ध झालेलं आहे की या हडप्पा सभ्यतेचा उगम, हिचा विकास, इथली लोक हे मूळ भारतातलेच आहेत. हे कोणी परकीय वगैरे काही नव्हते, आर्यन वगैरे बाहेरच्या लोकांनी येऊन केलं असं काही नव्हतं. मूळ इथल्याच लोकांनी याचं म्हणजे याची स्थापना केली, याचा विकास इथल्याच लोकांनी केलेला आहे, ठीक आहे. आता हे जे राखीगडी शहर आहे हे हरियाणामध्ये आहे आणि चौटांग नदीच्या काठी वसलेले. त्या काळात प्राचीन काळात तिचं नाव दृष्टद्वावती असं होतं, ठीक आहे. तर हे नाव विचारलं जाऊ शकतं किंवा चौटांग नदी जोड्या नावामध्ये वगैरे विचारलं जाऊ शकतं. आता हे तर शहर आहेत, पण याच्याशिवाय इतर महत्त्वपूर्ण शहर आहेत बघा. गुजरातमध्ये नागेश्वर, रोजडी आणि देसलपूर. राजस्थानमध्ये गणेश्वर, ठीक आहे. आणि हरियाणामध्ये मिठाई आणि सोथी अशी वेगवेगळी शहरं हडप्पा सभ्यतेमध्ये आहे.
तर याचा अभ्यास करताना सगळ्या फॅक्ट्स तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे आणि काही ॲडिशनल फॅक्ट्स मिळाल्या तर काय करायचं, आपल्या पुस्तकामध्ये नोट्समध्ये तिथल्या ॲड करून टाकायचा. अशा पद्धतीने याचा अभ्यास करायचा. जास्तीत जास्त जोड्या लावा स्वरूपात याच्यावर प्रश्न येऊ शकतात. धन्यवाद.